सेटलमेंट एजन्सीज इन स्टॉक मार्केट. स्टॉक मार्केटमधील विविध प्रकारच्या खरेदी विक्रीच्या व्यवहाराची पूर्तता करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मध्यस्थ घटक किंवा संस्था कार्यरत असतात. त्यामधील काही महत्त्वाच्या संस्था की ज्या सेटलमेंट एजन्सीज म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात, अशा एजन्सीबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. सर्वसाधारणपणे स्टॉक एक्सचेंजमधील सेटलमेंट एजन्सीचा विचार करता ज्यामध्ये अनेक वेगवेगळ्या इतर सहभागी घटकांबरोबर डेपॉझिटरीज, क्लिअरिंग हाऊसेस, स्टॉक एक्सचेंजेस, ब्रोकर आणि यांच्याबरोबरच वेगवेगळे इन्व्हेस्टर्स हे महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. इन्व्हेस्टरच्या दृष्टिकोनातून आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की त्यामध्ये दोन प्रकारचे इन्व्हेस्टर्स असतात. एक म्हणजे बायर की जो रोख्यांची खरेदी करणार असतो आणि दुसरा म्हणजे सेलर की जो स्वतःकडील विविध प्रकारच्या रोख्यांची विक्री करणार असतो. म्हणजे सर्वसाधारणपणे यामध्ये दोन प्रकारचे गुंतवणूकदार असल्याचे आपणास दिसून येईल. अर्थात गुंतवणूकदारांचे अनेक वेगवेगळे प्रकार, इतर देखील प्रकार आपणास पाहणे आवश्यक राहील. तथापि सेटलमेंट एजन्सी या अर्थाने किंवा या दृष्टिकोनातून आपण केवळ बायर आणि सेलर या दोनच गुंतवणूकदारांचा विचार करणार आहोत. दुसरा महत्त्वाचा घटक किंवा सेटलमेंट एजन्सीमधील महत्त्वाचा पार्टिसिपंट म्हणजे ब्रोकर्स, की जे गुंतवणूकदारांना डेपॉझिटरी आणि स्टॉक एक्सचेंज यांच्या सिस्टम्स अँड सर्व्हिसेस अवेलेबल करून देण्याचे काम करत असतात. त्यांना आपण ब्रोकर्स किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स असे आपण म्हणतो. ज्यामध्ये ब्रोकर ऑफ बायर, ब्रोकर ऑफ सेलर म्हणजेच स्टॉक मार्केटमधून रोख्यांची खरेदी करणाराचा ब्रोकर व रोख्यांची विक्री करणाराचा ब्रोकर असे दोन वेगवेगळ्या प्रकारचे ब्रोकर किंवा दलाल यामध्ये कार्यरत असतात. अर्थात या ब्रोकरच्या माध्यमातून ज्या सर्व्हिसेस उपलब्ध करून दिल्या जात असतात त्या प्रामुख्याने स्टॉक एक्सचेंजेस, त्याचबरोबर डिपॉझिटरीच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या सेवा गुंतवणूकदारापर्यंत उपलब्ध करून देण्याची व्यवस्था या ब्रोकरद्वारे केली जात असते. भारतात सेटलमेंट एजन्सीमधील सर्वात महत्त्वाच्या एजन्सी म्हणजे स्टॉक एक्सचेंजेस. भारतात बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, त्याचबरोबर ओव्हर दी काउंटर एक्सचेंज ऑफ इंडिया म्हणजेच OTCEI हा एक महत्त्वाचा स्टॉक एक्सचेंज कार्यरत असल्याचे दिसून येते. अर्थात भारतातील सर्व स्टॉक एक्सचेंजमधील सर्वाधिक व्यवहाराचे प्रमाण हे नॅशनल स्टॉक एक्सचेंज व बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये होत असल्याचे दिसून येते. या व्यतिरिक्त वेगवेगळे 22 रिजनल स्टॉक एक्सचेंजेस देखील भारतात कार्यरत आहेत. तथापि या रिजनल स्टॉक एक्सचेंजमध्ये होणाऱ्या व्यवहाराची संख्या किंवा त्याचे प्रमाण हे अत्यंत मर्यादित आहे. मात्र बॉम्बे स्टॉक एक्सचेंज व नॅशनल स्टॉक एक्सचेंज या दोन्ही स्टॉक एक्सचेंजमध्ये सर्वाधिक व मोठ्या प्रमाणात रोख्यांची खरेदी विक्रीचे व्यवहार हे होत असतात. त्यामुळे या सेटलमेंट एजन्सीमधील सर्वात महत्त्वाची एजन्सी म्हणून बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, त्याचबरोबर ओव्हर दी काउंटर एक्सचेंज ऑफ इंडिया यांचा या ठिकाणी उल्लेख करणे आवश्यक राहते. त्याचबरोबर की या स्टॉक मार्केटमध्ये असणाऱ्या अनेक वेगवेगळ्या घटकांच्या बरोबरच की त्या ठिकाणी नॅशनल सिक्युरिटीज क्लिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच NSCCL ही एक महत्त्वाची संस्था असून की ही संस्था बायरचा ब्रोकर, सेलरचा ब्रोकर या सर्व घटकांच्या मध्ये समन्वय साध्य करण्याचे कार्य या ठिकाणी या क्लिअरिंग हाऊसेसच्या माध्यमातून केले जात असतात. हे क्लिअरिंग हाऊस म्हणजेच नॅशनल सिक्युरिटीज क्लिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड जी NSCची एक महत्त्वाची संस्था असून देशातील वेगवेगळ्या कस्टोडियन्स म्हणजेच रोख्यांचे धारण करणाऱ्या कस्टोडियन व्यक्तींच्याकडून, संस्थांच्याकडून की त्याचे ट्रान्सफर घडवून आणण्याची व्यवस्था किंवा अरेंजमेंट या NSCCLच्या माध्यमातून केली जात असते. प्रत्यक्षात विक्री केलेल्या किंवा खरेदी केलेल्या रोख्यांची प्रत्यक्ष सेटलमेंट किंवा क्लिअरिंग करण्याची व्यवस्था या क्लिअरिंग हाऊसेसच्या माध्यमातून ही केली जात असते. अर्थात या क्लिअरिंग हाऊसेसच्या मदतीला वेगवेगळ्या प्रकारचे क्लिअरिंग मेंबर्स देखील मदत करत असतात की ज्यामध्ये वेगवेगळ्या कॉर्पोरेट बॉडीज, बँकिंग व फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स या क्लिअरिंग मेंबर म्हणून की यांचे सदस्यत्व घेत असतात व त्या स्टॉक एक्सचेंजमधील वेगवेगळ्या घटकांना क्लिअरिंग सर्व्हिसेस उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पार पाडत असतात. त्याचबरोबर डेपॉझिटरीज
किंवा ज्याला डिपॉझिटरी इन्स्टिट्यूशन्स असे आपण म्हणू शकतो. भारतात ही ड्युअल डिपॉझिटरी सिस्टम असून ज्यामध्ये NSDL व CDSL या दोन महत्त्वाच्या डिपॉझिटरी ऑर्गनायझेशन या सेटलमेंट एजन्सीज म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. म्हणजेच उद्योजक व व्यावसायिकांनी विक्रीस काढलेल्या रोख्यांचे डेमॅट स्वरूपात रोखे धारण करणे व त्याचे डेमॅट स्वरूपात हस्तांतरण करण्याची एक सेंट्रल एजन्सी म्हणून NSDL व CDSLचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. NSDL म्हणजेच नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ही एक इंडियन सेंट्रल सिक्युरिटीज डिपॉझिटरी असून की तिचे मुख्य कार्यालय मुंबई येथे असून तिची स्थापना 8 नोव्हेंबर 1996ला झालेली असून ही भारतातील पहिली इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी डिपॉझिटरी ऑर्गनायझेशन म्हणून तिची स्थापना करण्यात आलेली आहे. तर दुसरी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड ही त्या ठिकाणी भारतातील सेकंड इंडियन सेंट्रल सिक्युरिटी डिपॉझिटरी असून तिचेही मुख्य कार्यालय मुंबई या ठिकाणी आहे. हिची स्थापना फेब्रुवारी 1999 मध्ये झालेली आपणास दिसून येईल. या दोन्ही डिपॉझिटरी ऑर्गनायझेशन्स या डेमॅट सर्व्हिसेस उपलब्ध करून देणे, वेगवेगळ्या कंपन्यांचे संस्थांचे स्टॉक्स किंवा सिक्युरिटीज या डीमॅट फॉर्ममध्ये प्रिझर्व्ह करणे व त्या आवश्यकतेनुसार व स्टॉक एक्सचेंजच्या ऑर्डर्सनुसार त्या उपलब्ध करून देणे, क्लिअरिंग हाऊसेसच्या सूचनेनुसार त्याचे क्लिअरिंग अँड सेटलमेंट प्रोसेस एक्झिक्यूट करणे यासारख्या वेगवेगळ्या प्रक्रियेमध्ये या संस्थांचे योगदान हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे आपणास दिसून येईल. तर मित्रांनो, या स्टॉक एक्सचेंजमध्ये या अनेक वेगवेगळ्या महत्त्वाच्या या सेटलमेंट एजन्सी कार्यरत असल्याचे आपणास दिसून येईल. यामध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्ये इन्व्हेस्टर्स असतील, वेगवेगळे ब्रोकर्स असतील, वेगवेगळे स्टॉक एक्सचेंजेस असतील की ज्यामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, ओव्हर दी काउंटर एक्सचेंज ऑफ इंडिया असेल, सेलरचा ब्रोकर असेल किंवा बायरचा ब्रोकर असेल यासारखे ब्रोकर्स असतील, क्लिअरिंग हाऊस असतील किंवा क्लिअरिंग मेंबर्स असतील की ज्यामध्ये भारतात नॅशनल सिक्युरिटीज क्लिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड, त्याचबरोबर NSDL आणि CDSL या डिपॉझिटरी ऑर्गनायझेशन्स असतील. या सर्व संस्था या सेटलमेंट एजन्सी म्हणून अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात.